नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. समजा माझ्याकडे एक चेंडू आहे व तो मी चेंडू सरळ दिशेत वर फेकला. तर सर्वोच्च बिंदूवर गेल्यावर याचा वेग काय असेल? तुमचं उत्तर असेल 0. पण जर मी विचारलं की त्या क्षणी त्याचा ॲक्सेलरेशन किती असेल? तर अनेक जण गोंधळतात आणि उत्तर देतात 0. पण मित्रांनो, जर तिथे त्वरण 0 असतं तर हा चेंडू खालीच आला नसता ना? मग अशाच कन्सेप्टवर प्रश्न आयोग विचारत असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्वरण म्हणजे काय, त्याचे प्रकार, एकक व फेकलेल्या वस्तूंची गुपित अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सर्वात आधी त्वरण म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेगातील बदलाच्या दराला त्वरण असेही म्हणतात. जेव्हा एखादी वस्तू तिचा वेग वाढवते किंवा कमी करते, तेव्हा तेथे ॲक्सेलरेशन निर्माण होतच. लक्षात ठेवा. हा मी एक फॉर्म्युला दिला आहे. तर तो तुम्ही अ, लक्षात ठेवा. तुमच्या एखादा जर असा कन्सेप्टवर प्रश्न आला तर तुम्हाला तिचं उत्तर लिहिता यावं. आता एक महत्त्वाची गोष्ट, त्वरण ही एक सदिश राशी आहे. ही वेक्टर क्वांटिटी आहे. कारण याला परिणाम आणि दिशा दोन्ही असतात. याचं SI एकक काय मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. आता इथे मी त्वरणाचे प्रकार लिहिले आहे, उदाहरणे सांगितली आहेत. तर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन काय आहे, धनत्वरण काय आहे? जेव्हा वेग वाढतो, तेव्हा तिथे त्वरण तयार होतं. उदाहरणार्थ काय, स्टेशनवर वरून सुटणारी एखादी गाडी, रेल्वे. तर दुसरा प्रकार आहे ऋणत्वरण आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इंग्लिशमधून म्हणतात. जेव्हा वेग कमी होतो, तेव्हा ऋणत्वरण तयार होतं. उदाहरणार्थ काय, तर धावणाऱ्या गाडीला ब्रेक लावणे. हे एक ऋणत्वरणचं उदाहरण आहे. शून्यत्वरण काय, जर एखादी वस्तू एका स्थिर वेगाने जात असेल, तर तिथे त्वरण 0 असतं. उदाहरणार्थ काय, तर हायवेवर ताशी 60च्या स्पीडनं जाणारी एखादी कार. तर हे जी शून्य ॲक्सेलरेशनचं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, अ, मी एक तक्ता लिहिला आहे. त्यामध्ये मी एक स्पष्टीकरण केले आहे, की अ, म्हणजे गतीचा प्रवास मी एक असं नाव ह्याला दिलं आहे. द जर्नी ऑफ मोशन असं मी म्हणते. मित्रांनो, हा तक्ता नीट समजून घ्या, कारण यातच आयोगाचे प्रश्नाचे उत्तर दडलं आहे. जेव्हा आपण एखादी वस्तू सरळ सरळ वर फेकतो, तेव्हा तिच्या प्रवासाचे 3 टप्पे असतात. वस्तू वर वर जाताना एक टप्पा, दुसरा सर्वोच्च बिंदूवर गेल्यावर, हायेस्ट पॉइंटला गेल्यावर आणि तिसरा आहे खाली येताना. तर वस्तू वर जाताना काय होते, तर वस्तू पृथ्वीपासून लांब जात आहे. तेव्हा काय, वेग काय होतो, कमी होतो. कारण पृथ्वी तिला खालच्या दिशेने ओढत असते. याला आपण काय म्हणतो, ऋणत्वरणही म्हणतो. आलं ना लक्षात? तेव्हा काय इथे ॲक्सेलरेशन काय होतं? हे ॲक्सेलरेशन हे गुरुत्वाकर्षणा इतकंच असतं आणि त्याची दिशा कोणती आहे? ती डाउनवर्ड दिशेला आहे. जीची व्हॅल्यू काय असते नेहमी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर दुसरा पॉइंट आहे सर्वोच्च बिंदूवर गेल्यावर, ॲट द हायेस्ट पॉइंटला गेल्यावर काय होतं? तर तिथे वस्तू पोहोचल्यावर अ, वेग वेग काय होतो? 0 असतो. कारण इथे वस्तू काय होते? क्षणभर स्थिर होते. मग ॲक्सेलरेशन काय होतं? इथंच मुलं फसतात. जेव्हा वेग 0 असला, की लगेच आपण ॲक्सेलरेशन पण 0च लिहितो. नाही, ते काय असतं? ते गुरुत्वाकर्षणा इतकंच असतं. G एवढंच असतं आणि दिशा खालील बाजूला असते. म्हणून जर इथे त्वरण 0 झालं असतं, तर वस्तू खाली आलीच नसती ना. मग आता वस्तू खाली येताना एक तिसरं गती. वस्तू पुन्हा पृथ्वीकडे येत आहे. तेव्हा व्हेलॉसिटी काय असते? वेग काय असतो त्याचा? वाढत जातो. कारण पृथ्वीची ओढ आणि वस्तूची दिशा एकच असते. वरून येणारी वस्तू काही तिची दिशा बदलते का? नाही. त्यामुळे त्याचा एकच वेग असल्याने तिथं काय, वेग वाढतो आणि त्वरण काय होतं? त्वरण ही अ, गुरुत्वाकर्षणा इतकंच असतं. एवढंच असतं. मग दिशा खालच्या बाजूलाच असते नेहमी. मग आता तुम्हाला जेव्हा वस्तू वर फेकली जाते,
तेव्हा पृथ्वी तिला नेहमी खाली खेचत असते. सर्वोच्च बिंदूवर तिचा वेग 0 होतो, पण पृथ्वीचे ओढ मात्र कायम राहते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, वस्तू वर जाओ किंवा खाली येवो, पृथ्वीच्या खेचण्याची ताकद त्वरण कधीही बदलत नाही. बदलतो फक्त त्याचा वेग, त्या वस्तूचा वेग. अ, विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एकसमान गती व वर फेकलेली वस्तू याची तुलना करूया. तर एकसमान गती काय? समजा तुम्ही हायवेवर गाडी चालवत आहात आणि तुमचा गाडी ही 60च्या स्पीडने आहे. इथे वेग तुमचा बदलत नाही. तुमची गाडी एक समान वेगाने चालली आहे. म्हणून इथं काय त्वरण काय असणार? नेहमी 0 असणार. तर वर फेकलेली वस्तू काय? तर चेंडू वर फेकलाय. तो जसा वर जातोय, तसा पृथ्वी त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करते. ज्यामुळे त्याचा वेग काय होतो? सेकंदा-सेकंदाला कमी होतो. हां, कमी होतो. मग आणि अशा प्रकारे सर्वोच्च बिंदूवर तो काय करतो? क्षणभर थांबतो. मग वेग त्याचा काय होतो? 0 होतो. मग पृथ्वीची ग्रॅव्हिटी काही इथे थांबत नाही. इथे वेग सतत बदलत असल्यामुळे त्वरण कधीही 0 नसतं. ते कायमच 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच एवढंच असतं. मग आता राहिला प्रश्नाचं उत्तर आपलं 3 असणार आहे. सी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एवढं. थँक